नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा न्यूमरिकल मेथड मधली आपल्याकडे जो टाइप जो आहे तो आहे जॅकोबिच मेथड. बघा या मेथड मध्ये आपल्याला काय इक्वेशन इथे दिलेलं आहे 10x plus y plus 2z is equal to 13. सेकंड इक्वेशन बघा 3x plus 10y plus z is equal to 14. इथे बघा 2x plus 3y plus 10z is equal to 15. बघा इथे सुद्धा आपल्याला गॉस सिडल सारखी स्टेप करायची. लक्षात घ्या, परत स्टेप बाय स्टेप जाऊया. म्हणजे 10x इज इक्वल बघा पहिल्या स्टेप मध्ये 10x, दुसऱ्या स्टेप मध्ये y ची टर्म, तिसऱ्या स्टेप मध्ये z ची टर्म. तर बघा 10x बाहेर काढला म्हणजे 13 मायनस प्लस y प्लस 2z इज इक्वल टू तिकडे जाताना साइन चेंज करा प्लस मायनस. बघा म्हणजे x इज इक्वल टू मल्टिपल चा 10 1/10 into 13 minus y minus 2z. बघा सेकंड मध्ये 10y कॉमन काढा 10y इज इक्वल टू 14 मायनस 3x आहे मायनस 3x प्लस z आहे मायनस z म्हणजे y इज इक्वल टू 1/10 14 minus 3x minus z. बघा याला हवं तर इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2. त्यानंतर बघा तिसरी स्टेप 10z is equal to 15 minus 2x minus 3y म्हणजे z is equal to 1/10 15 minus 2x minus 3y. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. बघा अशा पद्धतीने आपण x ची y ची आणि z ची हे असे इक्वेशन तयार करून घेतले. आता या स्टेपला बघा इनिशियली x0 y0 z0 is equal to 0 आपण इनिशियली पुट अप करू. बघा स्टेप बाय स्टेप बघा गॉस सिडल पेक्षा जॅकोबी मेथड खूप सोपी आहे. बघा x इज इक्वल टू आता पहिलं इटरेशन आपण फाइंड आउट करायचं आहे. लक्षात घ्या फर्स्ट इटरेशन बघा इथे x1 म्हणा x1 1/10 into 13. बघा इनिशियली y आणि z तुम्ही 0 घेताय म्हणजे ही पण टर्म 0 झाली आणि इकडची टर्म 0 झाली म्हणजे कोण येते 13. 13 डिवाइड बाय 10 म्हणजे 1.3. y1 बघा y1 इज इक्वल टू 1/10. बघा y1 ची इक्वेशन मध्ये 1/10 14. बघा इथे कसं असतं गॉस सिडल मध्ये आलेले आन्सर आपण कंटिन्यू करायचं. समजा इथे x1 ची व्हॅल्यू 1.3 आली, गॉस सिडल मध्ये आपण ती व्हॅल्यू इथे x च्या जागेवरती कंटिन्यू करायचो. आता जॅकोबी मध्ये कसं असतं, जॅकोबी मेथडला बघा सगळ्या व्हॅल्यू x1 y1 z1 सगळ्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आलेल्या तिन्ही व्हॅल्यू ज्या आहेत त्या वन टाइम सेकंड इटरेशन मध्ये पुट अप करायच्या. म्हणजे ही जी जॅकोबी मेथड आहे ही अजिबात आपला गोंधळ होऊ देणार नाहीये, म्हणून ती सोपी असते. लक्षात ठेवा 14 डिवाइड बाय 10 म्हणजे 1.4. बघा आता इथे z1 बघा 1/10 इथे बघा 15. इनिशियली बघा x0 म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहे इथे 0 इथे पण 0 असणार आहे म्हणजे हा झाला आपल्याकडे 1.5. आलं लक्षात. आता सेकंड इटरेशन बघा वन टाइम आपण काय करणार x1 y1 z1 आता तिन्ही व्हॅल्यू ज्या आहेत मग आपण या व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये दुसऱ्या इक्वेशन मध्ये आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये आपण पुट अप करणार आहोत. तर बघा सेकंड इटरेशन मध्ये बघा x2 इज इक्वल टू 1/10 13. बघा सेकंड इक्वेशन मध्ये बघा आपल्या सेकंड इटरेशन साठी 1/10 13 मायनस बघा y दिसतोय तर y ची व्हॅल्यू तुम्ही इथे काढलेली बघा इथे y1 ची 1.4 मायनस 2 इंटू बघा z आहे z ची व्हॅल्यू तुमच्या आलेली आहे 1.5. therefore x2 is equal to बघा काहीच अवघड नाहीये. जॅकोबी मेथड जी आहे गॉस सिडल मेथड पेक्षा सुद्धा खूप सोपी. फक्त आलेल्या तिन्ही व्हॅल्यू वन टाइम मध्ये काढून घ्या आणि मग पुढच्या इटरेशन मध्ये पुट अप करा. बघा तेच काम आपण x2 साठी केलेलं आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करा 13 minus 1.4 minus 2 into 1.5 divided by
10 म्हणजे x2 आपल्याकडे आलेला आहे 0.86. बघा त्यानंतर y2 1/10. बघा इथे y साठी 1/10 14 मायनस 3 into x. बघा पाठीमागची सरळ टाका 1.3 मायनस z, z ची व्हॅल्यू 1.5. बघा y2 is equal to 14 minus 3 into 1.3 minus 1.5. 14 minus 3 into 1.3 minus 1.5 divided by 10. y2 आपल्याकडे आहे 0.86. त्यानंतर बघा z2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. z2 मध्ये बघा परत 1/10 15 मायनस बघा 2 ब्रॅकेट बघा आलेले वरच्याच x ची व्हॅल्यू 1.3 मायनस 3 into y ची व्हॅल्यू 1.4 1/10 बघा 15 minus 2 into 1.3 minus 3 into 1.4 divided by 10. बघा याचे आन्सर आपल्याकडे निघाले 0.82. म्हणजे z2 सुद्धा आपल्याकडे आलेला आहे बघा. म्हणजे हा झाला x2 y2 z2. आता या ज्या तिन्ही व्हॅल्यू आले ते आपण परत पुढे थर्ड इटरेशन मध्ये टाकूया. बघा थर्ड इटरेशन. आता x3 घ्या. x3 इज इक्वल टू म्हणजे परत बघा x चे इक्वेशन 1/10 13 मायनस y दिसतो बघा y च्या आलेली व्हॅल्यू ही y2 ची व्हॅल्यू 0.86 मायनस 2 into 2z बघा z ची व्हॅल्यू बघा आलेली व्हॅल्यू 0.82. बघा x3 13 minus 0.86 minus 2 into 0.82 divided by 10 1.05. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे x3 सुद्धा आता आलेला आहे. त्यानंतर बघा y3 is equal to 1/10. बघा चला परत या इक्वेशन कडे 14 minus 3 into x साठी आलेली व्हॅल्यू x2 0.86. त्यानंतर बघा मायनस z ची बघा व्हॅल्यू 0.82. बघा आपण ह्या x2 y2 z2 ची व्हॅल्यू इटरेशन थर्ड मध्ये टाकतोय. इथे बघा 14 minus 3 into 0.86 minus 0.82 divided by 10 म्हणजे y3 जो आपल्याकडे आहे 1.06. बघा y3 सुद्धा आपल्याकडे निघालाय. त्यानंतर बघा z3 मध्ये बघा 1/10 15 minus 2x बघा 2 सेकंड इटरेशनची व्हॅल्यू टाका 0.86 minus 3 into y ची व्हॅल्यू बघा 0.86. बघा z3 is equal to 15 minus 2 into 0.86 minus 3 into 0.86 divided by 10 म्हणजे हा आपल्याकडे z3 आहे 1.07. बघा अशा पद्धतीने आपण या जॅकोबिचची तीन इटरेशन काढलेले. पुन्हा एकदा सविस्तर तुम्हाला स्टेप सांगतो की या स्टेप आपण कशा करायच्या आहे. तर लक्षात घ्या गॉस ऑर्डर सारखेच आपण x y आणि z असे इक्वेशन बनवून घ्या. इनिशियली तिन्ही इक्वेशन मध्ये x0 y0 z0 सगळ्यांची व्हॅल्यू 0 पुटअप करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे बघा x1 y1 z1 हा तयार होईल. सेकंड इटरेशन काढताना काय करायचंय x1 y1 z1 च्या व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यू x2 साठी y2 साठी आणि z3 साठी पुटअप करायचे आहे. म्हणजे तुमचं सेकंड इटरेशन फाइंड आउट होतं. त्यानंतर थर्ड इटरेशन साठी बघा थर्ड इटरेशन साठी दिलेल्या इक्वेशन मध्ये सेकंड इटरेशनचे आलेल्या सगळ्या व्हॅल्यू त्या वन टाइम मध्ये इथे पुटअप करा. म्हणजे ही जी मेथड आहे गॉस ऑर्डर पेक्षा सुद्धा ही एक सोपी मेथड आहे. म्हणून या मेथडकडे जास्त
ऑब्झर्वेशन करा आणि ही खूप सोपी मेथड आहे. नेक्स्ट एक्झाम्पल जॅकोबीज मेथड असं बघा. 20x + y - 2z = 70. बघा आपण पुन्हा तसंच एक स्टेप करू. 20x लिहून घ्या. 20x = 17. बघा प्लस y होता इकडे मायनस 2z आहे इकडे प्लस 2z म्हणजे x = बघा मल्टिपलचा 20 आहे डिवाइड बाय 20 17 - y + 2z. आलं लक्षात. बघा नेक्स्ट मध्ये y कॉमन काढायचा आहे म्हणजे 20y = -18. बघा प्लस 3x आहे इक्वल इकडे जाताना -3x आणि हा मायनस z आहे इकडे होतोय प्लस z म्हणजे y = -18 - 3x + z. बघा हे मल्टिपलचं सॉरी बघा मल्टिपलचा आवाज इथे डिवाइडला लावा 1/20 म्हणजे हा झाला -18 - 3x + z. थर्ड इक्वेशन मध्ये बघा z कॉमन काढायचा आहे -20z = 25 मायनस प्लस 2x होता तिकडे जाताना -2x प्लस 3y आहे तिकडे जाताना -3y म्हणजे z = -1/20. बघा मल्टिपलचा आपण डिवाइडला पाठवला 25 - 2x - 3y. बघा याला म्हणा इक्वेशन नंबर 3. बघा इनिशियली x0 y0 z0 = 0 पुट अप करून घ्या. ऐका म्हणजे आता काय होईल फर्स्ट इटरेशन x1 = 1/20 17. बघा आपण x1 y1 z1 म्हणजे ही ज्या व्हॅल्यू आहे त्या 0 घेतोय म्हणजे फक्त कोण होतं इथे 17 म्हणजे 17 डिवाइड बाय 20 म्हणजे 0.85. नेक्स्ट बघा y1 याच्यामध्ये बघा 1/20 -18 इनिशियली x आणि z सुद्धा 0च घेतोय म्हणजे -18 डिवाइड बाय 20 -0.9. त्यानंतर बघा z1 -1/20 into 25. इथे इनिशियल x आणि y 0च आहे म्हणजे 25 डिवाइड बाय 20 -20 25 डिवाइड बाय -20 म्हणजे -1.25. बघा अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या इटरेशन मध्ये x1 y1 आणि z1 तुम्ही इथे फाइंड आउट केला. सेकंड इटरेशनला बघा सेकंड इटरेशनला काय करायचं आहे अरे या फर्स्ट इटरेशनच्या व्हॅल्यू कंटिन्यू आपल्याला करायच्या आहे. बघा इथे x2 = 1/20 इथे बघा 17 मायनस y ची व्हॅल्यू बघा म्हणजे y1 किती तो -0.9 पुढे बघा प्लस 2z बघा z ची आलेली व्हॅल्यू -1.25. बघा x2 17 मायनस प्लस करा 0.9 परत पुढे बघा प्लस मायनस -2 into 1.25 डिवाइड बाय 20. x2 आपल्याकडे 0.77 बघा हा x2. त्यानंतर बघा y2 मध्ये बघा 1/20 -18 -3 into x ची व्हॅल्यू पहिल्या इटरेशन मध्ये व्हॅल्यू पुट अप करा 0.85 प्लस z बघा z ची आलेली व्हॅल्यू पहिल्या इटरेशनची
मायनस 1.25. चला y2 पुट y2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. -18 -3 into 0.85 plus minus 1.25 divided by 20. y2 आपल्याकडे -1.09. बघा त्यानंतर z2 बघा. आता z2 आपल्याला काढायचं आहे. z इक्वेशन बघा -1/20 ब्रॅकेट 25 minus 2 into x. बघा पहिल्या इक्वेशनची x ची व्हॅल्यू 0.85 minus 3 into y. बघा पहिल्या इक्वेशनची y ची व्हॅल्यू घ्या -0.9. बघा z2 is equal to 25 minus 2 into 0.85 minus 3 into minus 0.9 divided by 20. हा आन्सर आहे -1.3. बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे दोन इक्वेशन फाइंड आउट केलेले आहे. जसं पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण काम केलं तसं इथे सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपण तेच करतोय. पहिलं इक्वेशन काढताना इनिशियली सगळ्या व्हॅल्यू x1 म्हणजे x ची y ची आणि z ची सगळ्या 0 घ्या. त्यानंतर सेकंड इटरेशन काढताना फर्स्ट इटरेशनच्या सर्व व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट अप करा. अशा पद्धतीने जॅकोबीज मेथड आपली इथे संपलेली आहे. आणि जॅकोबी मेथड जास्त फोकस करा कारण इथे 4 मार्क तुम्हाला मिळतीलच.